शर्मिला ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले, पुरावा असेल तर दाखवा. मुंबई 16 डिसेंबर 2023. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावंच लागेल असा दावा केला. मी पुन्हा सांगतो, दिशा सालियनची हत्या झालेली आहे. मी आधीपासून सांगत आलोय की दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्या झालेल्या आहेत. दोघांची हत्या झाली तेव्हा त्यांचं सरकार होतं. दोघांच्या हत्येत एका मंत्र्याचा हात आहे असं मी म्हणालो होतो. आधी तपास झाला नाही, आता तपास होत आहे तर खरंच समोर येईल. आदित्य ठाकरेंना जेल जावंच लागेल असं वक्तव्य नारायण राणे यांनी आज केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. आदित्य ठाकरे असं काही करेल असं आपल्याला वाटत नाही असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत नारायण राणे यांनी प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी मी कोणाच्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही. त्यांच्याजवळ पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा. आदित्य ठाकरे साधासुद्धा मुलगा आहे, असं काही करणार नाही. आदित्य सकाळी उठून देवाचं नाव घेतो. दिशा सालियन प्रकरणी SIT स्थापन केलेली आहे. ही SIT सर्व बाहेर आणणार असं नारायण राणे यावेळी म्हणाले. वहीं अब SIT ने जांच शुरू कर दी है. हालांकि SIT जो है जो पहले पूछताछ करके अब किस तरह से देख रही है जो SIT अब अपनी जांच शुरू कर. देखिए, इसके पहले भी जब ये हादसा हुआ, ये हत्या हुई, ये अत्याचार हुए सुशांत सिंह और दिशा सालियन पर, उसी वक्त से आज तक हम कर रहे हैं कि वो दोनों की मर्डर है, हत्या है. और उनके पुलिस जब भी तो उनका ही सरकार था और उस हत्या में हमने कहा कि एक मंत्री का योगदान है, मंत्री के वजह से ही ये हत्या हुई है. मगर जब से उनके खिलाफ कार्रवाई नहीं हुई. अभी हो रही CID के माध्यम से. अभी FIR दाखिल होगा तो जो जबानी में वो बोलेंगे वो सब बाहर आएगा, असलियत बाहर आएगा और आदित्य ठाकरे को अंदर जाना ही जाना है. सर, वही शर्मिला ठाकरे बात करें, राज ठाकरे की वाइफ जो है और आदित्य की चाची शर्मिला ठाकरे कहती है इस मामले को लेके कि ऐसा कुछ आदित्य ने किया नहीं होगा. उनका इस बयान को आप किस तरह से देख रहे हैं? मैं किसी का भी देखिए, दूसरे के जबानी के ऊपर मेरे को कुछ कहना नहीं है. जिसके पास एविडेंस है उसमें कुछ नहीं है तो एविडेंस पेश करें. एविडेंस पेश करे कि बहुत ही सीधा साधा लड़का है, ऐसे कोई करने वाला है ही नहीं. सवेरे उठ के खाली भगवान का ही नाम लेते बैठता है, इतना सीधा साधा आदमी है. समझे कि नहीं? तो ये जो सब बोल रहे हैं अभी SIT वो निकालेगा बाहर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.